रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावानो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. मी काय काय काम करतोय दुबईमध्ये ना, तर ते तुम्हाला मी आज पूर्ण सांगतोय. मी लपवत काही नाही आहे. पहिल्यापासूनच जे काही आहे ना, मी तुम्हाला खरं खरं क्लिअर सांगत असतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. कमेंटमध्ये मला कळवायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो माझा. गाडी आहे कंपनीची. मी दुबईमध्ये आलेलो आहे बघा 2018 साली. माझं गाव आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामधला माझा जन्म आहे. त्याच्यानंतर कामाच्या शोधात म्हणजे मी पुढे जात गेलो. नंतर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो. तिथे काम केलं. गोल्डी थिएटर माहीत आहे, गोल्डी पिक्चरची टाकी स्टेशनच्या बाजूला. मी तिथे काम केलं 800 रुपये पगारीवरती. म्हणजे माझा जे बालपण जे गेलं आहे ना आणि जे जवानपण पण चाललं ना, फक्त कामच चाललं आहे. रविवारच्या दिवशी मी सगळं काम सोडलं आहे आणि व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. का माहिती आहे का, की आपला कोणी महाराष्ट्रीयन माणूस ना इकडे फसायला नाही पाहिजे. तुम्हाला इकडली दुबईची मला जेवढी काय माहिती ना, मी तेवढी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय. मी एवढे व्हिडिओ बनवले आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही व्ह्यूज बघा, व्ह्यूज चांगले आहेत आणि परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का, की सबस्क्राईब केले मला 2-3 हजार रुपये मिळतील, असं नाही आहे. मी व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी आणि मला असं वाटतं की जी काही मला माहिती आहे ना, तर मी तुम्हाला सांगू. म्हणजे कारण की जर तुम्हाला जर दुबईला कुठल्या बाहेरच्या देशात जर कामाला यायचं असेल तर तुम्हाला माझी माहिती खूप उपयोगाची येणार आहे. कधी कामाचा आळस आला नाही आहे, कधी घाबरलो नाही आहे जीवनामध्ये मी. तर मग मी छत्रपती संभाजीनगरवरनं आलो आहे मुंबईला आणि मुंबईला मग आता नवी मुंबईमध्ये मी राहिला आहे सध्या. मग मोठ्या बिल्डिंगमध्ये काम करता असंच आम्हाला आमचे मित्र झालेले UP बिहारचे, राजस्थानचे. मग त्यांच्यासोबत राहून मग मला येडं लागलं हे बाहेरच्या देशात काम करायचं. कारण की आपल्या देशात मला समजलं की म्हणजे एवढे काही आता मी पैसे कमवू शकत नाही आहे आणि महागाई पण खूप आहे आणि तिकडे म्हणजे काम करून फायदा नाही आहे. जे काही काम करतो एवढे पैसे मिळत नाही आहे. कधी काम असतं कधी नसतं. मग त्याच्यानंतर मग मी प्रयत्न केला आणि मग आलो आहे दुबईला. 2018 साली दुबईला आलेलो. पहिल्याच कंपनीमध्ये आलेलो आणि ह्याच कंपनीमध्ये आहे. इकडं पण आलो. इकडे पण खूप संघर्ष केलेला आहे. इकडे पण लेबरचं हेल्परचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पैसे जमा करून गाडीचं लायसन्स घेतलं. लायसन्स घेऊन मग कंपनीनं गाडी दिली. लिहिता वाचता येत नाही मला, परंतु कंपनीने मला भरपूर काय दिलं. तर आता मी इथे काय करतो आहे, गाडी पण चालवतो आहे आणि काम पण करतो आहे. म्हणजे मी साईट पण सांभाळतो आहे. 2-3 साईड पण बघतो आहे, गाडी पण चालवतो आहे आणि काम पण करतो आहे. तर आणि मला पगारची आहे ना, तर मला पगार भरपूर आहे आणि गाडी वगैरे चालवतो आहे. तर त्याच्यामुळं मला काही वेळ मिळत नसतो आणि जर मला वेळ जर मिळाला ना, तर मग ते काय तो वेळ मी तुम्हाला देत असतो. तर बघा, सकाळी माझी ड्युटी सुरू होते. मी सकाळी उठतोय 5 वाजता. 5:30 वाजता मला माणसं घेऊन जायचे असते साईटवरती सोडलं. नंतर 7 वाजल्यापासून माझं जे काम चालतं, तर कधी मला 8 वाजतात घरी यायला, कधी 9 वाजतात, कधी 4 पण वाजतात. समजा माझी ड्युटी आहे ना ती 9 तास आहे. 1 तास जेवणाची सुट्टी आहे आणि 8 तास मला काम आहे. परंतु ड्रायव्हर असल्यामुळं काही ना काही काम निघत असतं. धावपळ करावं लागते कंपनीसाठी. वेळेच्या वेळी पैसे देते कंपनी, सगळं सांभाळ करते कंपनी, सगळं काही देते. रूम देते, राहण्याची सुविधा देते, जाण्यासाठी कंपनी गाडी देते. कंपनीची गाडी आहे, नवीन गाडी कंपनीने दिलेली आहे. आणि जसं असं म्हणून चालत नाही की कंपनीची गाडी आहे. जशी आपली स्वतःची गाडी आहे, ही आपली लक्ष्मी आहे. तर मग हिला आपण चांगलं ठेवायची जिम्मेदारी पण आमचीच आहे. सर्व्हिसिंग वगैरे सगळं कंपनी करते. आम्हाला काही पैसे लावायची गरज नाही आहे. जर गाडी पंक्चर वगैरे झाली तर आम्ही पंक्चर वगैरे बनवून कंपनीला बिल दिलं तर कंपनी पैसे पण देते. म्हणजे कंपनी सगळं काय आपल्याला पुरवते. फक्त एवढंच वाटतं की आपला परिवार इथे नाही आहे, ते इथे असायला पाहिजे होते, परंतु सगळंच मिळत नाही ना. एक तर स्तन घ्या, नाही तर मग धन घ्या, एक म्हणणं आहे मराठीमध्ये. तर चालू आहे असंच. काहीतरी अडीअडचणी होत्या, संपत आल्यात. आता एवढे वाईट दिवस काढलेत आणि आता तो चांगले दिवस येतात महादेवाच्या कृपेने. तर आहे अजून इथे 1-2 वर्ष काढू, नंतर मग परत आपल्या देशी जाऊ, परत तिथेच काही ना काहीतरी काम करू. नाही, मला असं वाटलं की तुम्हाला सांगायला पाहिजे. कारण की भरपूर भाऊ मला विचारतात, तुम्ही दुबईला कसे गेलेले, तुमचं गाव कुठलं, तुम्ही किती शिक्षण आहे, इथे शिक्षण लागतं आहे का, इंग्लिश वगैरे येते का. इंग्लिश वगैरे मला येत नाही बोलायला, परंतु एवढ्या वर्षी इथे झालेत तर मला थोडीफार मी अरबी पण बोलतो आहे आणि इंग्लिश पण मला थोडीफार बोलता येते. म्हणजे मी क्लायंट हँडल करू शकतो. तर भाऊनं हेच तुम्हाला सांगायचं होतं. जर तुम्हाला जर हे माझे संघर्ष आहे माझ्या जीवनाचा, जर तुम्हाला जर आवडला असेल आणि जे संघर्ष मी करतोय ते पण तुम्ही पण करायला पाहिजे. जर तुम्ही गरीब असेल, तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर भाऊनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. वाटलं होतं की तुम्हाला काही शेअर करू माझं पर्सनल. मी काही ठूत नाही आहे, तुम्हाला सगळं सांगत असतो. जर माझा जो संघर्ष तुम्हाला जर आवडला असेल ना, तर मला तुम्ही सपोर्ट करा. पैशाने सपोर्ट नका करू, सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करून. आणि कमेंटमध्ये जर तुम्ही चांगले कमेंट करा. मला कमेंट जर केलेच ना, तर माझं मनोबल वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. तर भाऊनं आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.